ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी मुंबईमध्ये शिवसेना भवनात गुहागरमधल्या मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना मोठे गौप्यस्फोट केले। भास्कर जाधव या मेळाव्यामध्ये चांगलेच आक्रमक झाले। 2024च्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला। ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली। ब्राह्मण समाज पाताळयंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंथ आहे, असं भास्कर जाधव म्हणाले। सावध व्हा, हा शेवटचा वार आहे, मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील, असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिलाय। त्यांचं सारखं म्हणणं की माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका। ते आज नेत्यांचे फोन सांगत नाही, त्यावेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते। वरून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते। वरून सगळ्यांचे फोन येत होते, कोणाला एसपीना त्यांना अटक करा। त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन, पण एवढाही पुरावा नाही। हे अनाजी पंथ आहेत। कधी जवळजवळ 20 गावचा दस्त भरणारा मी होता। 20 गावचा, एका गावचा नाहीये, एका गावचा नाही, 20 गावापेक्षा जास्त गावात मराठा बंध दस्त भरतो। बरोबर रे, वाढवायला इनाम मिळालेली गावं आम्हाला आहे, पण त्याचा कधी आम्ही डामडोल नाही केला। सावध व्हा, हा शेवटचा वार आहे। पत्र माझ्या विरोधात काढता तुम्ही, समजता काय स्वतःला?